महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. संविधानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार निवेदन, तर आजही गदारोळ होण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांविना शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता धुसर. संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला उपस्थित राहणार, तर आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणार. मुख्यमंत्री फडणवीसही राहणार हजर. अन्नपदार्थात वारंवार भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुजोरा. विक्रमसिंह पाचपुतेंची माहिती. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात भूस्खलन झाल्यानं खळबळ. 8 दुकानं विहिरीत कोसळली. जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान. पुणे बंगळुरू महामार्गावर एसटीचा अपघात. खड्ड्यात कोसळता कोसळता बस थोडक्यात वाचली. चालकाच्या प्रसंगावधानानं वाचले प्रवाशांचे प्राण. आणि आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार. कर्जतमधील स्पर्धेत नामांकित पैलवान होणार सहभागी. उत्सुकता वाढली.